नाहीतर घरचे म्हणतील पोर गाड्या सुटल्या शेवटचा सेमी या मैदानातला 8 पळतोय आणि 8 मध्ये लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी? अतिशय सुंदर अशी लढत विवाद वर्चस्व मथुर आणि रावणच. दादा आतापर्यंत अंधारात होते, परंतु बबन दादा चव्हाण लासुणेकर आज खऱ्या अर्थानं उजेडात आले. मथुरच्या झोट्यात पळाला हा रावण. आज अखंड महाराष्ट्राला कळाला गरीबाला कोणतरी वाली असते. माग कुठेतरी या ठिकाणी राहुलभाई बोलले होते, माझ्या आजोबा समान आहेत आणि आजोबा समान असलेले बबनदादा चव्हाण लासुणेकर यांना शब्द दिला होता, कवाही आणि कुठेही गाडी हाणाय आपण सांगा, तिथं आपला मथुर तुमच्यासाठी उपस्थित राहणार. आणि जसं बोललं त्यांनी ते करून दाखवलं. मथुर दिला रावण आणि रावण आज फायनलला पात्र ठरला. सेमीफायनल 9चा निकाल, सेमीफायनल 8चा निकाल, सेमीफायनल 8चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आणि त्यांच्या सोबत आई नवरादेव प्रसन्न बबनदादा चव्हाण लासुणे यांचा दुसरा किंग रावण आणि मथुर आजच्या या मैदानातील 8वे फायनलच्या गुलालाचे मानकरी ठरले आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली. तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी वस्ताद पैलवान दादा चव्हाण, पैलवान केदार चव्हाण महागाव यांचा कारतूस आणि उत्तर शिवरसन केम कुमारी प्रणाली सागर भाऊ पवार करण अण्णा धोत्रे यांचा पब्लिक किंग बॉस. ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली. विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचं त्यावरती बसलेल्या दोन्ही चालकांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. वियम जाधव, किल्ले भूषणगड, वडू जागार, एसटी डेपो यांच्यावरून आता सुंदर असा साज फायनलचा मानकरी ठरला मथुर आणि रावण. सुंदर अशी गाडी पळवली रील स्टार अच्युत ड्रायव्हर रेटरेकर आणि त्याबद्दल अच्युत साठी 200 रुपयाचं बक्षीस आलं. ड्रायव्हिंग करत करत त्यांना सुद्धा तो नाद आहे बैलगाडी शर्यतीचा, कारण प्रत्येक मैदानावरती आवर्जून उपस्थित असतात. परंतु गाडी चालू असताना अजिबात मोबाईल बघू नका, नाहीतर बाकीच्याचा जीव धोक्यात घालाल. त्याचबरोबर संभाजी शेठ सासपडे यांच्याकडून अच्युत साठी ऑनलाईन 500 आणि समालोचन का त्यांना 500 बक्षीस आहे. आपलं ऑनलाईन चेक करा. मथुर प्रेमी अरुण गाडगे लाडेगाव यांच्याकडून अच्युत साठी 300 आणि समालोचन का त्यांना 200 बक्षीस. आपलं मनपूर्वक धन्यवाद.